साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराचे दान घेऊन सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आज आपण एक गंभीर विषय आणि मनाचा विषय त्यावर थोडा आपण प्रकाश टाकूया। ज्या जगामध्ये सर्वात मौल्यवान त्या जोडीचा एकही जगात ग्रंथ नाही, असा मौल्यवान ग्रंथ कोणता आहे? ज्या ग्रंथाची बरोबरी कोणतेही ग्रंथ करू शकत नाही जगातले, असा ग्रंथ कोणता आहे? टोटली त्याच्यामध्ये मनाचा आणि कर्माचा अभ्यास आहे, त्रिलक्षणीय सिद्धांत आहे त्यामध्ये। तर ते आपण बुद्धाच्या या गहन धम्मामध्ये तत्वज्ञान काय आहे थोडा पूर्ण या ग्रंथावर प्रकाश टाकूया। त्याचं नाव आहे धम्मपद। त्या ग्रंथाचं नाव धम्मपद आहे। जगात या ग्रंथाला तोड नाही आहे, कोणताच ग्रंथ या ग्रंथाची बराबरी करू शकत नाही। म्हणून आज आपण या ग्रंथावर प्रकाश टाकून पूर्ण ग्रंथाचं थोडं आपण संक्षेपमध्ये याचं ज्ञान ग्रहण करण्याचं, श्रवण करण्याचे प्रयत्न करूया। यावर प्रकाश टाकून अभ्यास करण्याचे प्रयत्न करूया। धम्मपद या ग्रंथामधले तत्व, या ग्रंथामध्ये जे मुक्तीचे जाग्यावर विखुरलेले पूर्ण ग्रंथामध्ये या ग्रंथाची बरोबरी जगात कोणताच ग्रंथ करत नाही, या ग्रंथाला कोणताच ग्रंथ लागत नाही। तर आपण आज या ग्रंथामध्ये जे शिकवल्या गेलेले तत्वज्ञान काय आहे, आज आपण या तत्वज्ञानाचा अभ्यास करूया। विश्वातील सर्व चराचर वस्तू म्हणजे अनेक घटकांच्या समवयाने म्हणजे एकत्र येण्याने तयार झालेल्या आहेत। या जगातल्या ज्या अनेक वस्तू आहेत कशा तयार झाल्या? सर्व वस्तू एकत्र येऊन अनेक घटक त्याचे समन्वय झाला
आणि त्या समवायाने म्हणजे एकत्र येण्याने तयार झालेले आहे. या वस्तू विश्वातील सर्व चराचर वस्तू घटक एकत्र आल्याने तयार झालेले आहे. म्हणून संस्कार हे कसे आहे? अनित्य आहे. आज आहेत उद्या नाही. संस्कार कसे आहे? बदलणारे आहे, अनित्य आहे, क्षणात बदलतात. आज जे संस्कार आहे ते उद्या दिसणार नाही. आज आहे ते उद्या नाही. म्हणजे ज्यांच्याजवळ ह्या वस्तू आहेत त्या त्यांच्या जवळच्या नाहीशा झाल्या म्हणजे काय होईल? आपल्याजवळ ज्या आज वस्तू आहे उद्या जर समाप्त झाल्या तर काय होईल? काय होईल? आपल्याला दुःख होईल. ज्या वस्तू आज आहे आणि उद्या जर समाप्त झाल्या तर दुःख उत्पन्न होईल. दुःख होणारच. त्या नाहीशा झाल्या म्हणून ते शोक करीत नसतात. जे समजदार लोक असतात, जाणकार असतात धम्माला, ते काय करतात? त्या गोष्टी नाहीशा झाल्या म्हणून दुःख करून बसत नाही, शोक करीत नसतात. ज्ञानी लोक करीत नसतात. पण ज्यांना ज्ञान नाही ते जाण नाही धर्माची, ते काय करतात? दुःख शोक करून बसतात. म्हणून हे सर्व संस्कार परिणामी काय देणारे आहे? शेवटी याचा परिणाम काय येते? नष्ट झाल्यावर दुःखातच. दुःखकारक आहेत. आता ज्या वस्तू दुःखकारक आहे त्याबद्दल आपलेपणा कोणताही शहाणा मनुष्य ठेवणार नाही. ज्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहे, ज्या वस्तू दुःख देणाऱ्या आहे त्याच्या प्रती आसक्ती कोणता व्यक्ती ठेवतो? जो शहाणा नाही आहे तो ठेवतो. पण शहाणा मनुष्य अशा नश्वरीय वस्तू प्रती आसक्ती बाळगणार नाही, त्याबद्दल आपलेपणा ठेवणार नाही. शहाणा मनुष्य आपलेपणा बाळगत नाही. ही वस्तू माझी आहे असा म्हणेल का? ज्याने धर्म जाणलेला आहे तो व्यक्ती असा म्हणेल की ही वस्तू माझी आहे, अजिबात नष्ट होणार नाही, ही माझी आहे, माझा अधिकार आहे, मी जशीच्या तशी ठेवणार हिला जीवनभर. राहणार का? शक्य नाही. माझे या वस्तूशी तादात्म्य आहे म्हणजे ही वस्तू नष्ट होणारच नाही. माझा या वस्तूवर पुरेपूर अधिकार आहे. व जो नित्य ध्रुव शाश्वत आणि अपरिणामधर्मी असा मानला गेलेला आत्मा, मग तो आत्मा नाव काय आहे? नष्टच होत नाही, परंतु अपरिणामधर्मी त्याला मानल्या जाते. इतर धर्मामध्ये तो अजिबात नष्ट होत नाही, शाश्वत आहे असे म्हणतात. शाश्वत आहे, अपरिणामधर्मी आहे असा मानला गेलेला जो आत्मा आहे या नावाने संबोधिला गेलेला आहे, या वस्तूत आहे असे कोणी शहाणा मनुष्य समजणार नाही. कोणती वस्तू नश्वर आहे? आपलं शरीर नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. मग अशा या परिवर्तनशील असणाऱ्या या बॉडीमध्ये, या शरीरामध्ये अमर वस्तू राहू शकते का? जी तुमच्या घरची एखादी पेटी आहे आणि ती पेटी लोखंडानं बनवलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की कैयो वर्षाच्या नंतर कालांतराने ही काय होणार आहे? जंग खाऊन झीज होणारी आहे. मग त्या पेटीमध्ये जर तुम्ही एखादी वस्तू ठेवली तर ती वस्तू जशीच्या तशी राहील का? मग या सडणाऱ्या कुजणाऱ्या गंदगीनं भरलेल्या नश्वर शरीरामध्ये अमर नावाचा आत्मा राहील का? शक्य नाही. सरळ सरळ गोष्ट आहे, कुणालाही समजण्यालायक आहे. जेव्हा ही पेटी अमर नाही आहे, अजर नाही आहे, ती याच्यामध्ये राहणारी वस्तू अमर राहणार का? शक्य नाही, नष्ट होणारी आहे. म्हणून या शरीरामध्ये अमर वस्तू कोणताही अजर वस्तू राहू शकत नाही, कारण हे शरीरच क्षणभंगूर आणि नश्वर्य
आहे, अनित्य आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे. म्हणून शहाणा मनुष्य असा कधीच समजणार नाही की या नश्वर वस्तूमध्ये, या शरीरामध्ये काहीतरी राहते, असं तो समजणार नाही. सर्व वस्तू पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे, मृगजाळाप्रमाणे अनित्य व नश्वर आहेत असे त्याला जगाच्या अनुभवाने कळले आहे. म्हणून सर्व संस्कार अनित्य, दुःखकारक व अनात्मीय आहेत. म्हणून हे सारे संस्कार कसे आहेत? अनात्मीय. आत्मा नावाची वस्तू नाही माझं म्हणता येत नाही, सारे नष्ट होणारे आहे, बदलणारे आहे. असा भगवान बुद्धांनी त्रिलक्षणीय सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून भगवान बुद्धांनी या तत्वज्ञानात काय सांगितलेलं आहे? त्रिलक्षणीय सिद्धांत. काय आहे बुद्धाचा त्रिलक्षणीय सिद्धांत? त्रिलक्षणीय सिद्धांत काय बुद्धाचा? अनित्य, दुःख आणि अनात्म. ह्या साऱ्या वस्तू कशा आहेत? अनित्य आहे. आणि ज्या अनित्य आहे त्यांच्या प्रती आपली आसक्ती असल्यामुळे जगात काय आहे? दुःख आहे. अनित्य, दुःख. आणि जे दुःख आहे ते दुःख सुद्धा चिरकाळ टिकणार आहे का? कारण तेही अनात्म आहे. त्या दुःखाला किंवा सुखाला आपलं स्वतःचं म्हणता येत नाही. जर सुख आहे तुमच्याजवळ, भरपूर सुख आहे, आणि त्या सुखाला माझं सुख आहे, माझं सुख आहे, हे कधी नष्ट नाही होणार आहे, कधी जाऊ देणार नाही, असं म्हणता येते का? कारण ते ज्याच्यावर मी अधिकार प्राप्त करू इच्छितो, आत्मभाव म्हणजे माझं माझं, ते सुद्धा माझं नाही आहे. अनित्य, अनात्म आणि दुःख. या प्रकारे त्रिलक्षणीय सिद्धांत भगवान बुद्धाचा आहे की या जगात सर्व काही कसं आहे? अनित्य आहे. नित्य, टिकून राहणारं काही नाही आहे. आणि जे टिकून राहणारं नाही त्यांच्या प्रती आसक्ती असल्यामुळे जगात दुःख आहे. आणि हे दुःख असो चाहे सुख असो, अमर अजर नाही आहे. आत्मा म्हणजे माझं म्हणता येत नाही. त्यामुळे आपण काय कर्म करतो, कुशल किंवा अकुशल. म्हणजे कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? काय कर्म म्हणजे? तुम्ही लोक कर्म करत नसता का? मग कर्माची जाण काऊन नाही? जेव्हा तुम्ही रोज उठल्यापासून कर्म करतच आहे झोपीजातपर्यंत, तर मग कर्माची जाणकारी का नाही? कर्म म्हणजे काय? कर्म, कर्माची व्याख्या समजली पाहिजे, त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. कर्म म्हणजे काय? कुशल आहे, अकुशल आहे ना? कर्म कोणते आहे? कुशल आणि अकुशल. कुशल अकुशल कृत्यांची गोळाबेरीज म्हणजे कर्म. काय आहे? कुशल अकुशल कृत्यांची गोळाबेरीज म्हणजे कर्म. बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धांनी कर्माला विशेष महत्व दिलेलं आहे. इथे कोणता सिद्धांत आहे बुद्धाचा? कर्म सिद्धांत. कराल तसे भराल आणि पेराल तेच उगेल, दुसरं काही उगत नाही. इकडे जर तुम्ही जर एखादी तुरीचा दाणा लावला तर आंब्याची कोय निघत नाही, आणि आंब्याची कोय लावली तर जांभा लागत नाही. कारण जे पेरलं तेच उगवते, दुसरं काही उगवत नाही. म्हणून जशा प्रकारचे कर्माचं बीज त्याच प्रकारचं फळ, याच्यात कोणीही कारणीभूत नाही, कोणीच नाही. आपल्या आजूबाजूचा नाही, आपला कोणता शत्रू नाही, ना कोणी आपल्या विरोधी नाही. कोणीही आपल्या या कर्माच्या बीजामध्ये कोणाचाही हात नाही. कोणाचा हात आहे? मग स्वतःच्या कृतीचा, स्वतःच्या कृत्याचा हात आहे की मी कोणतं कर्म करायला पाहिजे होतं आणि कोणतं केलं, मग फळ कोणतं पाहिजे होतं तर कोणतं आलं, हे स्वतःवर अवलंबून आहे. म्हणून भगवान बुद्धांनी कर्माला विशेष महत्त्व दिलेले आहे.
म्हणून विश्वास आहे. कशावर विश्वास आहे? कर्मावर. आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मामुळे सुगती अथवा दुर्गती प्राप्त होते. कशामुळे? आपल्या कुशल किंवा अकुशल कर्मामुळे सुगती किंवा दुर्गती होते, दुर्गती प्राप्त होते. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची असल्यास, आपल्याला जन्म मरणाच्या या बारच्या झंझटीतून जर मुक्त व्हायचं असेल तर नेमकं काय करावं लागते? कशाला नष्ट करावं लागते? काल विषय गेला ना. नष्ट कशाला करा? विसरता का एवढ्या लवकर? दुःख म्हणजे तृष्णेमुळे दुःख आहे ना, मग नष्ट कशाला करायचं? तृष्णेला. ही तृष्णा जी आहे कशामुळे उत्पन्न करतो आपण? याचं मुख्य कारण काय? आसक्ती जे उत्पन्न करतो, कशामुळे करतो? मोह म्हणजे काय? दिव्याच्या बुडाखाली काय असते माहित नाही? माहित नाही तुम्हाला? वाटतं दिव्याच्या बुडात काय राहते माहित नाही? विचार करण्याची गोष्ट आहे. लहानचं लेकरू सांगते दिव्याच्या बुडात काय राहते खाली? अंधार. मग आपल्या जीवनातला अंधार काय आहे? आपल्या जीवनातला अंधार काय आहे? काय आपल्या जीवनातला अंधकार काय आहे, ज्याला नष्ट करायचा आहे त्या अंधकाराला? एवढं मोठं पहाड बनलेलं आहे एकामुळे. काय आहे? ज्यावेळेस आपल्याजवळ ती नव्हती तेव्हा आम्ही शील गेलं, नीती गेली, गती गेली, वित्त गेले आणि शूद्र बनलो. काय नव्हतं? शिक्षण तर आता आहे, तर आता शूद्रच आहे तुम्ही. आता कुठे चांगले आहे? मी तर नेहमी म्हणतो की कॉलेजचं शिक्षण तुमच्याजवळ आहे, पण फायदा काय आहे? शूद्रस्थ आहे. विचारानं आहे, आचारानं शूद्र आहे, शूद्रच आहे. जोपर्यंत त्याला शिलाची जोड नाही भेटत तुमच्या त्या कॉलेजच्या शिक्षणाले, तोपर्यंत तुम्ही माणूसही नाही आणि विद्वानही नाही, शिलवानही नाही. म्हणून बाबासाहेबांनी शिलाची जोड सांगितलेली आहे कॉलेजच्या शिक्षणाले. विद्या असली म्हणजे होते का? शाळेतलं ज्ञान असलं म्हणजे होते का? विद्या पाहिजे. आणि कशाला नायनाट करावं लागते मग? कंदिलाच्या खाली जो बुडात अंधकार असते ते आहे अविद्या. अंधकारमय जीवन आहे आपलं. कशामुळे? अविद्येमुळे. म्हणून आपल्याला मलिनता आणणारी काय आहे? अविद्या, अज्ञान, मूर्खता. हे यामुळे आपण सारे पाप करतो, आसक्ती जागवतो, दुनियाभराचा मोह ठेवतो, लोभ ठेवतो, द्वेष करतो. हे सारे कशामुळे? आणि याच्यामुळे काय बनते मग आपले? बार संखारा. काय बनतात? संस्कार बनतात. अविद्या पच्चया संस्कार. इथून अज्ञानापासूनच तर सुरू झालेलं आहे सारं भवचक्र. आणि रोज पठण करतात तरी माहित नाही. नाव सोनूबाई ना हाती कतलाचा वारा. तर या प्रकारे आपल्याला अविद्येचा नाश करणे हे जरुरी आहे.
जी एक माणसाला अत्यंत मलिनता आणणारी आहे ती आहे अविद्या. धर्माचं ज्ञान नसणे, कॉलेजचं कितीही ज्ञान असो त्याला काही फरक पडत नाही, पण धर्माचं ज्ञान नसणे म्हणजे ही आहे मलिनता आणणारी गोष्ट. मलिनता आणणारी आहे, तिचा नाश केला पाहिजे. म्हणजे जगातील वस्तुस्थितीचे अज्ञान झटकून टाकले पाहिजे. अविद्येपासून पुढे संसार चक्र कसे सुरू राहते हे आपण रोज वाचतो त्या प्रतीत्य समुत्पादमध्ये आहे. कधी त्याचा मराठीत अर्थ वाचून पाहिला का? आम्ही संसाराचं चक्र कसं विणतो, दुःखात कसं पडतो, कशापासून काय निर्माण होते आणि कशामुळे होते, कधी प्रतीत्य समुत्पादाला मराठीत वाचून पाहिला का? कारण तुम्हाला माहीत आहे की आम्ही अज्ञानात नाही आहोत, आम्ही मुक्तीच्या मार्गावर आहोत, आम्ही कधीही मुक्त होऊ शकतो. म्हणून तुम्हाला वाचायची गरज नाही की आम्ही संसारात पडणारच नाही आहोत, बार बार जन्म घेणारच नाही आहोत, दुःख भोगणारच नाही आहोत, म्हणून तुम्हाला वाचण्याची गरज पडत नाही. त्यातला वाचल्याशिवाय जीवनाचा पुढं समजत नाही की मी बार बार जन्म का घेतो आणि कशामुळे घेतो. दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या 12 आहे आणि निर्वाणाकडे घेऊन जाणाऱ्या 12 आहे. एकूण 24 आहे. या प्रकारे सर्व या संसार चक्रातून मुक्त होण्याकरिता संसार चक्र सुरू राहण्याचं जे यामध्ये विशद करण्यात आलेलं आहे ते आहे प्रतीत्य समुत्पाद, पटिच्च समुत्पाद. या तत्वाचे विशदीकरण किंवा स्पष्टीकरण, स्पष्ट उल्लेख जाणल्यावरच या संसार चक्राच्या बुडाशी असलेल्या अविद्येचा पुरेपूर पता लागते. कधी लागते अविद्येचा पता? अज्ञानाचा पता केव्हा लागते? जोपर्यंत प्रतीत्य समुत्पादाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपल्याला पता लागत नाही. म्हणून आपल्याला काय वाचावं लागेल, कशाचा अभ्यास करावा लागेल? काय वाचावं लागेल? पटिच्च समुत्पाद. या तत्वाचे विशदीकरण किंवा स्पष्ट उल्लेख जाणल्याशिवाय, याचा पुरेपूर योग्य अर्थ जाणल्याशिवाय संसार चक्राच्या बुडाशी असणारी अविद्या हिचा पता लागत नाही. आणि ही अविद्याच आपल्याला बार बार जन्म घ्यायला लावते, बार बार दुःखात पाडते, बार बार म्हातारा व्हायला लावते, बार बार जरतर व्हायला लावते, बार बार बिमार पडायला लावते. हे 4 आर्य सत्य: दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण, निवारण करण्याचा मार्ग, हे तेव्हा पता लागते. म्हणून जिथे जन्म आहे तिथे बिमारी आहे, बिमारी आहे तिथे म्हातारपण आहे, म्हातारपण आहे तिथे मरण आहे. 4 गोष्टी याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून बालपणामध्ये सिद्धार्थ गौतमाने तरुणपणात पाहिलं होतं 4 दृश्य. कोणते पाहिले? एक, म्हातारा जर्जर झालेला म्हातारा, केस पिकलेला. एक, वाहून नेणारं प्रेत. आणि एक, बिमार व्यक्ती. आणि चौथं, शव. ते तर झालं तिसऱ्या ह्याच्यात. चौथं काय? चौथा पाहिला भिक्खू, संन्यासी. कोणतं जीवन श्रेष्ठ आहे? त्यांनी तर्कवितर्क केले, हे सर्व आहे का, मला होणार का? तेव्हा त्याच्या लक्षात आलं, मी पण म्हातारा होणार, मी पण जर्जर होणार, मी पण बिमार पडणार, मी पण मरणार. मग याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी काय? कोण विजय प्राप्त करतो? तर एक संन्यासी दिसला, खुश, प्रसन्न. ह्या साऱ्या टेन्शनमुळे मनुष्य दुःखी राहतो आणि तो संन्यासी प्रसन्न आहे. त्याला विचारल्यानंतर मरण्याचा भय नाही. भय कुणाला आहे? ज्याच्या तो तृष्णा आहे, माझं माझं आहे, त्याला भय आहे.
ज्याचं काहीच नाही आहे जगात, ज्याला जाण झालेली आहे की शरीरसुद्धा माझं नाही आहे, त्याचा भय निघालेला आहे. त्याला माहीत आहे की मृत्यू सर्वाला आहे, सर्व वस्तू इथं नश्वर आहे, अनित्य आहे, परिवर्तनशील आहे, क्षणभंगूर आहे. तर हे माझं शरीर काय टिकून राहणार आहे? हे काय अमर आहे, अमृत पिऊन आलेलं आहे. हे सुद्धा याची सुद्धा तीच गती आहे, ज्या या जगातल्या वस्तूंची गती आहे तीच याचाही परिणाम तोच आहे. हे जाण होते तेव्हा तो या सडणाऱ्या शरीराप्रती आसक्त राहत नाही. या प्रकारे या बुडाशी असलेली अविद्या हिचा नाश केला पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला पुरेपूर आपल्या भवचक्राचं जन्म मरणाचं चक्र जे आहे चालते, त्याचं योग्य प्रकारे आपल्याला याची जाण होते, पुरेपूर पता लागते. या अविद्येचा नाश करून सारे ज्ञान संपादन केले पाहिजे. या जगात सगळीकडे पाहिले असता काय आहे? जगात सगळीकडे काय आहे? दुःख आहे. या जगात सर्वत्र दुःख आहे, याची जाणीव झाली पाहिजे. तेव्हा दुःख आहे म्हणणं बरोबर आहे. आपण वर म्हणत आहोत सध्या दुःख आहे, नाही तर का आम्ही दुःखी राहतो, बाकीचे दुःखी राहते, बिमार पडतात, दुःख आहे नाही तर का. वर झालं नाही. अनुभूतीच्या स्तरावर हे दुःख आहे. शरीरातले अणुरेणू बदलत आहे, घटक घटत आहे, कसे झपाट्यानं बदलत आहे. आपली वय कशी मृत्यूकडे जात आहे, कसं शरीर जीर्ण होत आहे, परिवर्तन होत आहे, बदलत आहे, केस पिकत आहे, दात हालत आहे, दात पडत आहे. तेव्हा माहीत पडते की दात पडताना वेदना होते, केस गळताना वेदना होते, ते चमडी लोंबताना वेदना होते. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला कळते की जन्मच दुःख आहे. तोपर्यंत नाही कळत खऱ्या अर्थाने. फक्त वरवर म्हणू कंबर दुखते, डोकं दुखते, तो दुःख आहे, बिमार पडलं तर दुःख आहे. हे नव्हे दुःख. जन्मच दुःखकारक सांगितलेलं आहे. या जन्मामध्ये येणाऱ्या व्याधी. जगात दुःख आहे हे कोणालाही नाकारता येत नाही, म्हणून आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे की जगात दुःख आहे. त्यानंतर दुःख आहे कशामुळे? कशामुळे? तृष्णेमुळे. दुःखाचे मूळ कशात आहे? तृष्णेमध्ये, तृष्णेत आहे. हेही आपण जाणले पाहिजे की मी जे दुःखी आहे, अशांत आहे, व्याकुल आहे, या दुःखाचे मूळ काय आहे? नेमकं याचं मूळ कारण काय आहे? हे कुठे जाणावं लागते? बाहेर नाही. बाहेर जाणलं पहिला कदम गलत. आपल्या अंदर जाणायचा की मी दुःखी कशाने, व्याकुल कशाने, परेशान कशाने, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? जेव्हा शोध घेतल्यावर पता लागते, तेव्हा आपण दुःखाचे मूळ तृष्णेमध्ये आहे हे जाणल्यावर आपल्याला सत्याची जाण होते. तृष्णेमध्ये आहे हेही आपण जाणले पाहिजे. मग आपल्यामध्ये तृष्णा असते की नाही? किती असते? ह्या तृष्णा किती आहे? कोणकोणत्या? कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. या 3 तृष्णा. याच्यापासून 3 भूतकाळ, 3 भविष्यकाळ, वर्तमान काळ, अशा 3 याच्या 108 तृष्णा होतात. 108 तृष्णा प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि हे काय तृष्णा? दुःखाचे कारण आहे. म्हणजे एकही व्यक्ती सुटला नाही की जो दुःखी नाही आहे. दुःखाचे मूळ तृष्णेमध्ये आहे, तर आपण हे जाणले पाहिजे. ज्या एखाद्या गोष्टीला कारण असते, एखाद्या गोष्टीला कारण आहे, तर ते कारण संपल्यावर काय होईल? कारण संपल्यावर ती गोष्ट अस्तित्वात राहणार का? कारण ती गोष्ट त्या कशामुळे आहे? कारणामुळे आहे. कारण संपलं, ती गोष्ट संपली.
कारण नष्ट झाल्यावर आपोआपच नष्ट होते हा सिद्धांत जाणून दुःखाला जर मूळ आहे तर ते नष्ट झाल्यावर दुःखही नष्ट होते. दुःखाचं कारण नष्ट केल्यावर दुःखही नष्ट होते. दुःखही नष्ट होणार म्हणजे तिसरा येते मग दुःख इथे नष्ट होते का? कशामुळे? कारण नष्ट केल्यावर दुःख नष्ट होणार म्हणजे दुःखाचा निरोध शेवटी आहेच. शेवट काय आहे? दुःखाचा नायनाट आहे, टिकून राहत नाही. शेवटी हा निश्चितपणे दुःखाचा निरोध होणारच. जर दुःखाचा निरोध होणारच आहे तर त्या दुःखाच्या निरोधापर्यंत नेणारा काही मार्ग तर असेल. जेव्हा दुःख आहे हे कळलं, दुःखाचं कारण तृष्णा कळली आणि तृष्णा नष्ट केल्यावर दुःख नष्ट होते हे कळलं, तर मग नष्ट करण्याचा काही तो उपाय असेल. बिमार झालो, बिमारी पाण्यात भिजल्यामुळे सर्दी झाली, बिमारीचं कारण कळलं की नाही? मी बिमार कशानं झालो? पाण्यात फिरलो, ओला झालो, सर्दी झाली, कारण कळलं ना. आता हे सर्दी झाली, कारण हटवायचं आहे आपल्याला, तर कशामुळे? दुबारा मी पुन्हा पाण्यात ओलं होणार नाही. होणार का पुन्हा सर्दी? नाही होणार. मग ते सर्दी मिटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डॉक्टरकडे जाऊन त्याची औषधी घ्यावी लागेल. तेव्हा ते तर मग मार्ग काय आहे? दवाई. या बिमारीला मिटवण्याची मार्ग काय आहे? दवाई. दवाई देणारा कोणीतरी वैद्य शोधायला लागेल का नाही? त्याला म्हणतात कल्याण मित्र. म्हणून बुद्ध या जगातले सर्वाचे कल्याण मित्र, सर्व बिमारीचा इलाज करणारे वैद्य होते. शेवटी याचा नायनाट होणार. नायनाट होण्याचा जो मार्ग आहे, या 4 प्रकारच्या जाणीवांना 4 आर्य सत्याचे ज्ञान असे म्हणतात. या 4 जाणीवा झाल्या पाहिजे. या 4 जाणीवामधून एक जर जाणीव झाली की या जगात दुःख आहे, तर तो व्यक्ती काय होतो? एक जाणीव म्हणजे एका आर्य सत्याचं दर्शन. एका आर्य सत्याचं दर्शन झाल्यावर मनुष्य काय होतो? श्रोतापन्न होतो. स्रोत आपन्न, स्रोत मध्ये येऊन पडला. कशाच्या? मुक्तीच्या. स्रोत आपन्न, श्रोतापन्न. पहिल्या आर्य सत्याचं दर्शन झालं म्हणजे त्याचे तुरंत 3 बंधनं तुटतात. फटाफट 3 बंधनं कोणते? सक्काय दिठ्ठी, कायप्रती पाहण्याची जी दृष्टी असते हे ठोस आहे, बदलून जाते. विचिकिच्छा, संशय वृत्ती, असं असते का, असं होते का, अधिक कोण सांगितलं, कोण म्हणते, ही भावना त्याची बदलूनच जाते धमाप्रती. 3 रत्नाप्रती शंका कुशंका नष्टच होते त्याची. असा म्हणतच नाही तो, असं कोणी म्हणते का, असं कधी होते का, कोणी पाहिलं का, कोण म्हणते, ह्या भावना त्याच्या मूर्खतेच्या गायबच होऊन जाते. विचिकिच्छा, शिलब्बत परामास, एखाद्या शिलाला धरून खिस्तान करणे. मी हे करतो हेच बरोबर आहे, माझंच शील बरोबर आहे, बाकीच्याचं शीलच बरोबर नाही. परामास. हे 3 बंधनं त्याचे राहतच नाही पहिल्या आर्य सत्याचं दर्शन झाल्यावर. म्हणून रतन सुत्तात म्हणतात, काय म्हणतात? ये आर्य सत्यानी विभावयंती गंभीर पञ्येन सुदेशितानी किंचापिते होंती भूसप्पमत्ता नते भवन अठ्ठमं आदियंती. ज्या व्यक्तीने गंभीर प्रज्ञेने 4 आर्य सत्याला जाणलेला आहे किंवा एक जरी सत्याचं दर्शन झालेलं आहे, हे आर्य सत्यानी विभावयंती, विशेष भावना करून, विभावयंती गंभीर पञ्येन सुदेशितानी, भगवान बुद्धांनी जो धर्म सुदेशित केलेला आहे, गंभीर प्रज्ञा प्राप्त करणाऱ्या धर्माचा सुंदर उपदेश केलेला आहे.
भगवान बुद्धांनी सुदेशितानी. अशा धर्माला जाणणारा व्यक्ती न ते भवं अठ्ठमं आदियंती. या धर्माला जाणणारा आर्य सत्याच्या पहिल्या सत्याचं दर्शन झालं म्हणजे तो न ते भवं, न म्हणजे नाही, भव म्हणजे जन्म, अठ्ठमं म्हणजे आठवा. तो कधीही आठवा जन्म ग्रहण करत नाही. 7 जन्मामध्ये त्याला अनंत होणे आहे. 7च जन्म झाले त्याचे जन्मांतरीचे भावचक्रात पडण्याची क्रिया हटून गेली ना. आपणही ते करू शकतो, आपणही 7 जन्मात अनंत होऊ शकतो. पण 3 रत्नाप्रती श्रद्धा वाढली पाहिजे आणि अविद्येचा शोध लागला पाहिजे. अविद्येचा शोध लागला की आपल्याला बराबर अविद्येचा नाश केला की काय होते, संस्काराचा नाश होते. संस्काराचा नाश झाला तर चित्त बनत नाही, बार बार जन्म घेण्याचं विज्ञानच तयार होत नाही, म्हणून ते विज्ञान नष्ट होते. अविद्या यत्वेव अशेष निराग विरोधा संखार निरोध. संस्कार नष्ट झाला, संखार निरोध, विज्ञान निरोध, विज्ञान नष्ट झालं, चित्त बनतच नाही. चित्त चालवण्याची जे विज्ञान असते ते तयारच होत नाही. असं करून हळूहळू आपल्या जन्माकडे जाण्याचा क्रिया बंद पडते, मटेरियल खतम होते. या प्रकारे दुःखाचा नाश करणाऱ्या मार्गाला कोणता मार्ग म्हणतात? जो चौथा आर्य सत्य आहे. कोणता आहे? जो मुक्त करणारा आहे तो मार्ग आहे. तो कोणता मार्ग आहे? अयमेव अर्यो अठ्ठंगिको मग्गो. एकमेव, या जगातला एकमेव मार्ग जो मुक्त करणारा आहे तो कोणता आहे? अयमेव अर्यो. अर्यो म्हणजे श्रेष्ठ मार्ग. एकमेव श्रेष्ठ मार्ग आहे. कोणता? अठ्ठंगिको मग्गो. कोणता मार्ग आहे? 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग. फक्त हा एकच मार्ग आहे जो मुक्तीकडे घेऊन जाते. बाकीचे हजारो मार्ग आहेत. कोणी कर्मकांडाकडे नेते, कोणी आमिषकडे नेते, तो कोणी लालूचकडे नेते, तो कोणी स्वर्गाकडे नेते. दुनियाभराचे मार्ग आहे या जगात. एकमेव अयमेव. कोणता मार्ग आहे? एकमेव मार्ग अठ्ठंगिको मग्गो. फक्त निर्वाणाकडे घेऊन जाणारा एकच मार्ग आहे आणि त्या अष्टांगिक मार्ग. त्याच्यात 8 अंग पाहिजे. जो कोणी महाराज किंवा साधू किंवा कोणी म्हणत असेल की या मार्गाने चालल्याने तुला मुक्तीकडे घेऊन जातो किंवा तुला मोक्षाकडे नेतो किंवा तुला स्वर्गात नेतो, पण त्यामध्ये स्वर्गात नेणाऱ्या मुक्तीकडे नेणाऱ्या मार्गामध्ये 8 अंगवाले मार्ग पाहिजे. तो मार्ग पाहिजे 8 अंगवाला. मग सर्वात मुख्य अंग येते पहिल्या क्रमांकावर. कोणता आहे? कोणता आहे? सम्मादिठ्ठी. सर्वात मुख्य अंग आहे त्या 8 अंगातलं. मिथ्या दृष्टीवाला व्यक्ती कधीच मुक्त होत नाही. असं होते का ना, असं झालं का ना, असं कोण म्हणते? हा मिथ्या दृष्टीवाला व्यक्ती. भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे मिथ्या दृष्टीवाले किती लोक होते? पंथ. मिथ्या दृष्टीचे पंथ किती होते? 62 पंथ होते. दिगनिकायामधलं भ्रमजाल सुत्त वाचाचं. ब्रह्मजाळ त्याला म्हणतात. ब्रह्मजाळ म्हणजे भ्रमजाळ, भ्रम पसरवणारं, भ्रमाचं जाळं पसरवणारे किती लोक होते? 62 प्रकारचे होते. आणि आता किती आहे? 100-200च्या वर. आता वाढलं त्याचं प्रमाण. बुद्धाच्या वेळेस फक्त 62 प्रकारचे लोक होते मिथ्या भ्रम पसरवणारे. आता तर काही अंदाज नाही. म्हणून त्याला भ्रमजाळ सुत्त म्हणतात. ब्रह्मजाल. ब्रह्मजाल सुत्त आपण तर दिगनिकायातलं वाचलं, पहिल्या क्रमांकावर आहे. ते जर वाचलं तर आपल्याला कळते की त्यावेळेस कसे कसे लोक होते ना. आजही त्याच्यापेक्षा चौपट कय्योपटीने जास्त लोक आहेत. असं होते का ना, असं झालं का, कोण म्हणते, कसं होते, कधी होते, असं म्हणणाऱ्याची संख्या काही
कमी नाही आहे, हे आहे मिथ्यादृष्टी लोक. आणि ज्या व्यक्तीला मिथ्यादृष्टीचा हे जडलेला आहे मिथ्यादृष्टी, तो काय करतो? विकृत दृष्टिकोन स्वीकारतो. कोणता? बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये की ज्या व्यक्तीला, मग मिथ्यादृष्टी व्यक्तीला 3 प्रकारचे घात होतात. ते होतातच, कारण तो मिथ्यादृष्टिक आहे. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. 3 घातामुळे तो विकृत दृष्टिकोन स्वीकारतो. कोणता दृष्टिकोन स्वीकारतो? पुण्य नाही, पाप नाही, माय नाही आणि बाप नाही. आणि या धर्तीवर स्वतः उत्पन्न होणारे प्राणी पण नाही. बिना मायबापानं उत्पन्न होणारे प्राणी पाहिले का तुम्ही कधी? नाही पाहिले, नाही पाहिले. बिना मायबापाने उत्पन्न होणारे प्राणी पाहिले का कधी? कधीच नाही पाहिले. उन्हाळ्यामध्ये तुम्ही मलमलचा गोसावी पाहिला का? उन्हाळ्यात पाहिला? मी कधीची गोष्ट करत आहो? मी कधीची गोष्ट करत आहो? उन्हाळ्यामध्ये तुम्ही तो मलमलचा गोसावी बारीक किडा नरम नरम राहते वेलवेट सारखा पाहिला का? उन्हाळ्यात पाहिला? मी काय विचारत आहो समजत आहे का? मराठी समजते की नाही? मी काय विचारत आहो प्रश्न? उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिला का? नाही पाहिला ना? मग केव्हा पाहिला? कधी दिसते तो? पाऊस पडल्यावरच दिसते. मग कुठून आला? तेवढ्या उन्हाळ्यामध्ये तो जमिनीत राहू शकत नाही आणि तुरंत एवढ्या खोलातून वर येऊ शकत नाही एका पाण्यात. कसा आला? शेतामध्ये एवढ्या लंब्यावाल्या गोंगलगाय, पैसा म्हणून त्याला हातात घेऊन बालपणी आम्ही खेळायचं. मोठी गोंगलगाय, लंबीवाली, ठोकळवाली, बोटासारखी, ती पाहिली? कधी निघते? पाऊस पडल्यावरच निघते. आणि इकडे हिवाळा होताच त्याचे शेतामध्ये टोकर दिसते, त्याच्या शरीराचे टोकर दिसतात. कुठून आल्या? बिना मायबापाच्या प्राण्यांना एक योनी आहे, त्या योनीचं नाव आहे औपपातिक योनी. बिना मायबापानं उत्पन्न होतात, मायबापाची गरज नाही त्यांना. औपपातिक, बिना मायबापानं. प्रयोग करून पाहायचा असेल तर तुम्ही एका मडक्यात पाणी भरा, शुद्ध याचं फिल्टरचं, त्याच्यावर झाकण ठेवा 8 दिवस, कपडा बांधा आणि झाकण ठेवून द्या. 8 दिवसाच्या नंतर खोला, काय निघते? तुम्ही टाकले होते का? कुठून आले? त्या कपड्याच्या अंदर, झाकणाच्या अंदर घुसले होते का? नारू आले कुठून पाण्यात? तुम्ही तर फिल्टरचं पाणी वापरलं, कुठून आले? या 4 घटकापासून तयार होतात की जिथे पाणी आहे, हवा आहे, उष्णता आहे, माती आहे, त्यामध्ये जीव तयार होतो. एका व्यक्तीने प्रयोग दाखवला. एका अमिबाचे 4 तुकडे केले, एकाचा मेंढकी बनला, एकाचा वावीर बनला सापासारखा, एकाचा मच्छी बनला, एकाचा काहीतरी प्राणी बनला. तो 4 दाखवले. फेसबुकवर एका पाठकनं प्रयोग केला, 4 तुकडे करून पाण्यात ठेवून. अलग अलग आकार भेटला त्याला अमिबाला. वाचलं होतं बालपणी, विषय होता अमिबाचा प्रयोग.
होते की नाही, आकार बदलते की नाही शरीराचा, असं होते. मायबाप लागले का त्याला, त्याचे फक्त 4 तुकडे केले. म्हणून विकृत दृष्टिकोनवाल्याचा अभ्यास नसते, त्याच्यामुळे तो म्हणते असं कधी होते का. विज्ञान खूप खोलपर्यंत आहे, विज्ञानापर्यंत अजून एक भागही अजून शोध नाही लागला. भगवान बुद्धाने जसं विज्ञान सांगून ठेवलेलं आहे ना, की या ब्रह्मांडाच्या नंतर इतके इतके ब्रह्मांड आहे, सूर्याच्या मालिका आहे, अनंत ब्रह्मांड आहे, भगवान बुद्धाने सांगून ठेवलेलं आहे. वैज्ञानिक लोक शोध लावत आहे, शोध अजून काहीच नाही लागाचाच आहे. या प्रकारे आपण अविद्येचा नाश केला तरच आपण मुक्तीकडे जातो. आणि अविद्येचा नाश करण्यासाठी अष्टांगिक मार्ग, त्याच्यात मुख्य काय आहे, 8 अंगातली सम्यक दृष्टी सर्वात मुख्य आहे. मिथ्या दृष्टीमुळेच मनुष्य विकृत दृष्टिकोन स्वीकारतो, त्याला जाण होत नाही ना, ज्ञानही होत नाही. म्हणून त्याची श्रद्धा, जाणून घेण्याची उत्सुकता जर असेल तर तो पुढे जाऊ शकतो आणि आपल्या शरीरातले घटक, अणुरेणू याच्यात बदलाव होणारा तो जाणतो आणि आपल्यामध्ये संशोधन करतो आणि आपल्या शरीरावरच तो धर्म जाणतो. बाहेर धर्म नाही आहे, बाहेरचं जग भ्रम पैदा करणार आहे. हे बाहेरचे जेवढं जे रूप आहे ते लुभवणार आहे. रूपती ती लुभती ती रूप, रूपाचं काम काय आहे, लुभवणे आहे. एका रूपाचे अनेक रूप करून त्याचे वाढवणे आहे, मनाला फसवणे आहे. आणि ह्या रूपाचं काम आहे, तर जिकडे पाहिलं तिकडे रूप आहे. म्हणून आंतरिक आपल्या अंदर संशोधन केलं तर सत्याची जाण होते. बाहेर कितीही संशोधन केलं ते बाहेरी आहे. बाहेरी कितीही मॅटर जर जोडले, आपण अणुरेणू केले, घटक केले, ते बाहेरी झालं. पण ज्यांनी ध्यान साधना करून आपल्या अंदर केलेलं आहे संशोधन, ते सांगतात की बाहेर असं असं आहे. बाहेरचा सांगतो की अंदर असं असं होते, परंतु त्याचं प्रॅक्टिकल नाही आहे, अनुभूती नाही आहे, त्याचे फक्त बाहेरी अनुभव आहे. आणि बुद्धाचा स्वतःचा अनुभव आहे, आंतरिक अनुभव आहे. म्हणून सच्चाई सांगतात. आणि बाहेरी संशोधन करणाऱ्यामध्ये भयानक क्रोध, भयानक अहंकार, मी याचा शोध लावला, मी त्याचा शोध लावला. आणि बुद्धाने तोच शोध लावला, तरी अहंकार नावाची वस्तू नाही. हा फरक आहे. म्हणून अष्टांगिक मार्ग हा दुःखाच्या मुक्तीकडे घेऊन जाणारा आहे. तृष्णेचा नाश करावयास पाहिजे. म्हणून आपण अष्टांगिक मार्ग जो म्हणतो तो दुःख नाहीसे करण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि दुःख नाहीसे करण्यासाठी आपण सर्वप्रथम तृष्णेचा नाश करायला पाहिजे. आणि तृष्णाचा नाश करण्याकरिता आसक्ती, द्वेषादी क्लेशांचा नायनाट करून तत्ववेत्याच्या ठिकाणी दिसून येणाऱ्या उपेक्षा वृत्तीची जोपासना केली पाहिजे. भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे की आपण तृष्णेचा नाश केला पाहिजे. त्यासाठी आसक्ती, लोभ, द्वेष, क्लेश या क्लेशांचा नायनाट केला पाहिजे असं तत्ववेत्याने सांगितलेलं आहे. त्याच्या ठिकाणी हे तत्व दिसून येते की आपण नाश कशाचा करायचा, या क्लेश रूपी विकारांचा नाश करायचा आहे. जे सुख झाले किंवा दुःख झाले म्हणून पंडित पुरुष कधीही विचलित होत नाही. सुख आये तो नाचे नहीं, दुख आये तो नहीं रोए, दोनों में समता रखे तो ही मंगल होय. मंगल कधी होते, समता. हे आपल्या जीवनाचं मूल्यमापन करण्याचं, मोजमाप करण्याचं, सुख किती आहे, खुश आहो की नाही आहो, समता हे आपलं मोजमाप आहे. सुखाला मोजण्याचं मोजमाप काय आहे, समता. जेवढं आपण समतेत राहू तेवढं सुख वाढणार. जितकं विचलित होणार तेवढं दुःख वाढणार. विचलित न होता आपली स्थिरता ढळू देत नाही. याकरिता सदैव दक्ष राहून प्रमादाला थारा देता कामा नये. प्रमाद म्हणजे आळस, बेहोशी. प्रमादाला जागा द्यायची नाही.
माणसाला अधपतीची भीती नाही, म्हणजे प्रमाद केला नाही तर आपलं अधपतन होतच नाही. बेहोशीत जर राहिलो नाही, होशमध्ये राहिलो, सजग राहिलो तर आपल्या हातानं काही अघटित घडणार नाही आणि आपल्याला अधोगतीचं कर्माचं फळ भोगावं लागेल याची काही चिंता सतावणार नाही. म्हणून माणसाला अधोगतीची भीती राहणार नाही, भयच नाही, भय निघून गेला. कारण कर्माप्रती सजग आहो, बेहोशीत नाही व तो निर्वाणाच्या परिसरामध्ये आलेला असतो. म्हणून जो सजग आहे तो निर्वाणाच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे. म्हणून कोणतंही काम करा, पण कसं करा? आतापि संपजानो सतीमा, असं तप करा, असं परिश्रम करा की संप्रज्ञान जागृत ठेवा, बेहोशीत राहता कामा नये. आतापि संपजानो, संप्रज्ञान पाहिजे, सतीमा स्मृती सजग पाहिजे आणि संप्रज्ञान पाहिजे. त्याला लागलं पाहिजे तर्क वितर्क करून त्याला जोडून आपण त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, योग्य की अयोग्य. संप्रज्ञान जागृत असेल आणि ते काम करताना आपण सजग असेल तर लाभ होतो, अन्यथा नाही. निर्वाणाच्या तो व्यक्ती परिसरात आहे. राग द्वेष मोहाचा नाश करून दुसऱ्यांनी अपकार केला तरी त्याचा प्रतिकार करण्याची वृत्ती जाणून बुजून होत नाही. कोणी आपल्यासोबत वाईट जरी वागलं, कोणी वाईट जरी बोललं तरी आपण त्याचा प्रतिकार करताना आपल्या मनाला दूषित करून करणार नाही. प्रतिकार करू पण प्रेम भावनेने, मैत्री भावनेने, समोरच्याला क्रोध आणण्यासाठी नाही, त्याला दुश्मन समजण्यासाठी नाही, त्याला दुखवण्यासाठी नाही. प्रतिकार तर करणार, प्रतिकार केला पाहिजे, परंतु कसा? याच्या दूर, दुःखाच्या, समोरच्या व्यक्तीला दुखवण्याच्या किंवा आपण बोलल्यानंतर पश्चाताप होण्याच्या या तत्वाच्या दूर राहू, म्हणजे मैत्रीयुक्त चित्ताने. म्हणून आपण अपकार करत नाही, त्याच्या नुकसानाची भावना करत नाही, त्याचा प्रतिकार करण्याची वृत्ती जाणून बुजून होऊ देत नाही, वाईट मार्गातून प्रतिकार करत नाही. ही विचारसरणी बाळगली म्हणजे निर्वाण मार्गाचा प्रवासी होतो. ही विचारसरणी पाहिजे सदैव की मी कोणाचं नुकसान करण्यासाठी जगात आलो नाही, कोणाला दुःख देण्यासाठी आलो नाही, कोणाला श्राप देण्यासाठी आलो नाही, त्याचं नुकसान करण्याचा हेतू नसला पाहिजे. ही चांगली विचारसरणी जर राहिली जीवनभर तर तो निर्वाणाच्या जवळ आहे. कारण त्याचं चित्त पुरेपूर कुशल होत चाललेला आहे, कुशलाचा नामोनिशान नाही आहे. असा व्यक्ती निर्वाणाच्या मार्गाचा प्रवासी होतो. म्हणून थेरवादी बौद्ध धम्मामध्ये स्वतः कष्ट करणाऱ्यावर फारच भर दिलेली आहे. बुद्धाचा धम्म काय? थेरवादी. आणि बाकीचा महायानी, मंत्रयानी, तंत्रयानी, जंत्रयानी या प्रकारे. त्याच्यामध्ये मग देव आहे, चमत्कार आहे, साऱ्याच गोष्टी आहे. फक्त या थेरवादामध्येच बुद्धाला गुरु, श्रेष्ठ गुरु, मार्गदर्शक म्हणून मानल्या जाते. देव नाही, काहीतरी आपलं भलं करणार असं नाही. माझं भलं मलाच करायचं आहे, फक्त बुद्धानं मार्ग सांगितला त्या मार्गाने चालायचं आहे. या तत्वाने जो वागतो तो थेरवादी. थेरवादी बौद्ध धर्मामध्ये स्वतः कष्ट करणाऱ्यावर फारच भर दिलेला आहे. म्हणून आपल्याला मेहनत करायची, आपल्याला दुःखाला नष्ट करण्यासाठी. दुसऱ्याच्या मेहरबानीने आपले श्रेय संपादन करता येत नाही. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही. इतर लोक जसे राहतात की देव काहीतरी करत, देव काहीतरी देईल, पण त्यानंच केलं आणि त्यानंच आणलं, त्यानंच जन्म घातला तोच पाहिजे. अरे तुला त्यानं जन्म घातला तर तो कसा पाहणार? तू तुझ्या कर्मामुळे जन्माला आला तर तुला मेहनत करावं लागेल, हातपाय हलवावं लागेल, तेव्हा पोट भरण ना. त्यानं पैदा केलं तर तो तोंडात आणून टाकणार. अशी जर वृत्ती आहे, हे काही वृत्ती योग्य नाही आहे. म्हणून बुद्धाचा धम्म कशावर भर देतो? स्वतःच्या मेहनतीवर भर देतो. या प्रकारे दुसऱ्याच्या मेहरबानीवर राहता येत नाही. स्वतः तथागत बुद्धही आम्हाला मार्गदर्शकापेक्षा जास्त काहीही नाही. बुद्ध आपल्यासाठी काय आहे? मार्गदाता, मोक्षदाता अजिबात नाही आहे. म्हणून मार्गदर्शकापेक्षा जास्त काही मदत देऊ शकत नाही. प्रत्येकाने आपली उन्नती स्वतः करून घेतली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने ही गाथा म्हटलेली आहे. कोणती? आत्ताही आत्मनो नाथो
नाथो कोई नाथो परोसिया अत्तना ही सुदंतेन नाथं लभती दुर्लभम। भगवान बुद्ध काय म्हणते, मनुष्य स्वतःचा मालक आहे। नाथ म्हणजे मालक, अत्ताही अत्थनो नाथो, आपणच आपले मालक आहोत, दुसरा कोणीही आपला मालक नाही, बनू शकत नाही। स्वतःला अत्तनाही सुदंतेन, स्वतःला जर आपण सन्मार्गावर लावलं, योग्य मार्गावर लावलं तर काय होईल, सम्यक मार्गावर जर लावलं तर काय होईल, नाथं लभती दुर्लभम, आपल्यासारखा नाथ, आपल्यासारखा मालक या जगात लाभत नाही, आपणच आपले मालक झालो। बस फक्त सद्धर्माच्या मार्गाला सोडता कामा नये। जीवनात जगलो तर जो दुर्लभ आधार आहे, तृष्णाशय निर्वाण प्राप्त करू शकतो, म्हणून आपण निर्वाणाला प्राप्त करू शकतो। तर अशा प्रकारे आपणच आपला मालक बनायचा आहे, स्वतःवरच आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपणच प्रयत्न करून स्वतःच मुक्त व्हायचं आहे। कोणीही या जगातील कोणताच व्यक्ती, बाबा बुवा महाराज कोणीही आपल्याला मुक्त करू शकत नाही। म्हणून नाही तर आपण जर दुसऱ्याच्या भरवशावर राहिलो, देगा हरी पनगा वरी, नाही जात कोणाच्या घरी, काय पोट भरणार का, शक्य नाही। म्हणून स्वतःचा नाथ स्वतः बना, स्वतः मेहनत करा आणि स्वतः मुक्त व्हा, असा धर्म भगवान बुद्धाने दिलेला आहे। तर आजच्या या दिनी आपण भगवान बुद्धाच्या धम्माचे तत्वज्ञान काय आहे हे थोडक्यामध्ये समजून घेतलं। उद्याला पाहूया शुद्धी आणि अशुद्धी कशाने होते। हे धम्मपदामध्ये विखुरलेले, जाग्या जाग्यावर विखुरलेलं ज्ञान आहे, म्हणून धम्मपदाची बराबरी या जगात कोणताही ग्रंथ करू शकत नाही। पुऱ्या जगातला कोणताच ग्रंथ या धम्मपदाची बराबरी करत नाही। याच ग्रंथाची डुप्लिकेट मारण्यात आली। काय आहे डुप्लिकेट, कोणता ग्रंथ आहे, या धम्मपदाची डुप्लिकेट कोणता ग्रंथ मारण्यात आला, गीता, भगवद्गीता, याचीच नक्कल आहे पुरी टोटली, या धम्मपदाची टोटली नक्कल। म्हणून या जगात या ग्रंथाला तोड नाही आहे, या ग्रंथाची बराबरी कोणताच ग्रंथ करत नाही। तर या प्रकारे आज आपण भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये त्याचं सनातन सत्य काय आहे आणि तत्वज्ञान काय आहे याबद्दल थोडा प्रकाश टाकला आपण। आणि आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो। सर्वांचे मंगलो, सर्वांचे कल्याण अशी मंगलाची कामना करतो। जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेले आहे, हे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो। गुरुजन, आचार्य, उपाध्याय, माता पिता हे स्वीकार करो। या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो। बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करूया। आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांना सुद्धा सुगतीचा जन्म लाभो, अशा प्रकारे मंगल कामना करून पुण्यानुमोदन करूया।